सर्वात वादग्रस्त कंटेंट म्हणून इंडियाज गॉट लेटेंट हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला। याआधी सुद्धा या शोची चर्चा होती, ती वेगळ्या कारणासाठी। इंडियाज गॉट लेटेंट मध्ये अनेक कंटेस्टंट यायचे, जजेस असायचे, ते त्यांना ऑब्झर्व करायचे की ते कशा पद्धतीने बोलतात आणि यावर एकमेकांना रोस्ट केलं जायचं। अक्षरशः जजला सुद्धा रोस्ट करण्याची संधी कंटेस्टंटला मिळायची आणि यामधूनच कोणाचा हजरजबाबीपणा किती आहे हे तपासलं जायचं आणि त्यामधून कॉमेडी क्वीन किंवा कॉमेडी किंग ठरवला सुद्धा जायचा। पण आता बघायला गेलं तर हा शो वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय, जी चर्चा तुम्हा सर्वांनाच माहिती असेल। या शो मध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया आला होता। एका स्पर्धकाला त्याने आई वडिलांच्या नात्यावरून एक वादग्रस्त प्रश्न विचारला। असा प्रश्न जो प्रश्न उच्चारण्यासाठी सुद्धा लाज वाटते, असा प्रश्न विचारल्यानंतर अक्षरशः भारतभर त्याला ट्रोल करण्यात आलं। त्याचबरोबर त्याचे फॉलोअर्स घटले आणि सोबतच रणवीरने आत्तापर्यंत कमावलेली प्रसिद्धी अगदी सेकंदात बर्बाद झाली। आता रणवीरला माफ करण्यासाठी त्याने एक व्हिडिओ सुद्धा केला। रणवीरने सर्वांची माफी मागितली। रणवीर म्हणाला की माझा असा कोणताच हेतू नव्हता। दुसरी गोष्ट, मी हार्डकोर कॉमेडी कधीच केलेली नाहीये, हा माझा पेशाच नाहीये। खरं तर युट्यूबर आणि पॉडकास्टर असणारा रणवीर हा बघितलं तर भारतीय संस्कृती, परंपरा, त्याचबरोबर श्रद्धा याच्यावर सुद्धा अनेक पॉडकास्ट करतो। त्याच्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती येतात ज्या या विषयांमध्ये एक्सपर्ट आहेत आणि म्हणूनच रणवीरची एक वेगळी इमेज होती। आता समय रैनाचा हा स्टँडअप कॉमेडी शो मध्ये जेव्हा हा गेला तेव्हा त्याने असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर याची मानसिकता किती हलक्या दर्जाची आहे हे सर्वांनी बोलायला सुरुवात केली। यावरून रणवीरचे चाहते तर नाराज झालेच, सोबतच त्याला असणाऱ्या फॉलोअर्सनी त्याला वेगवेगळ्या कॉमेंट करायला सुरुवात केली। सर्वांचं म्हणणं इतकंच आहे की जर तू या पद्धतीचे पॉडकास्ट करतोस, तुझी इमेज अशी आहे, तर तू असं कसं काय बोललास आणि बोलल्यानंतर तुला वाटलं कसं काय नाही की आपण काहीतरी चुकीचं बोललोय। यामुळे झालंय असं की समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट हा शो बंद झाला। युट्यूबवरील त्याचे हे सर्व व्हिडिओ डिलीट करण्यात आले। समय रैनाने याबद्दल स्टोरी टाकून माहिती सुद्धा दिली। सोबतच अपूर्वा मखीजा असू देत, समय रैना किंवा त्याचबरोबर रणवीर असू देत, तिघांनाही पोलिसांनी चौकशी लावली। या चौकशांती असा निष्कर्ष काढण्यात आला की हे खरं तर चुकीचं आहे, हे शोभा देणारं नाहीये आणि म्हणूनच हे व्हिडिओ सगळेच डिलीट झालेत। पण गोष्ट अशी आहे की त्याचे चाहते म्हणतात की एखाद्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याचं आयुष्य लागतं, पण गमावण्यासाठी एक सेकंदही पुरेसा असतो आणि अगदी हेच उदाहरण रणवीर इलाहाबादियाचं आता दिलं जाते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा आणि अशाच एंटरटेनमेंट आणि अपडेट व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।